निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी। या उक्तीप्रमाणे ज्यांच्या कुशीतून हे स्वराज्याचं देखणं स्वप्न उभा राहिलं त्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, ज्या वारसदाराने देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजा शिवछत्रपती, व ज्या वारसदाराने देखणं स्वप्न सत्यात उतरल्याच्या नंतर याची देही याची डोळा या महाराष्ट्राच्या नव्हे तर या संपूर्ण विश्वामध्ये ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला ते राजा शंभू छत्रपती। तसेच माणसाने माणसाशी माणसासारखं कसं वागावं, कसं जगावं, कसं बोलावं म्हणून या देशाला सर्वोत्तम संविधान देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पूर्ण ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला शिक्षणाचा वसा वारसा या ठिकाणी मिळाला ते महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्री, आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यासाठी तुम्ही आम्ही आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नव्हे तर या संपूर्ण विश्वामध्ये एखादा मानव देहामध्ये माझा जन्म का झाला आणि भारतखंडे नरदेह प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती आहे। ऐशा या भारत देशामध्ये जेव्हा माझा जन्म होतो तेव्हा मी काहीतरी केलं पाहिजे, मी काहीतरी बनलं पाहिजे म्हणून युवकांना सदैव जागृत करणारे स्वामी विवेकानंद। खऱ्या अर्थानं आज आपण या ठिकाणी या महापुरुषांची जयंती साजऱ्या का करतो, कशासाठी जयंत्या साजऱ्या करायच्या, हा सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा आमच्या पुढ्यात उभा राहतो। जयंती कोणाचीही साजरी होत नाही। मी नेहमी सांगत असतो की तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे। नेमकं का साजरी करायची, कशासाठी साजरी करायची, सर्वात पहिले आम्हाला युवक म्हणावं कोणाला हे आधी कळलं पाहिजे। युवक म्हणत असताना नेहमी सांगायचे स्वामी विवेकानंद की ज्यांच्या अंगी 3 त आहे त्याला तरुण म्हणावं। आता तरुण म्हणजे कोण, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे। ज्याच्या अंगी तपस्विता आहे त्याला तरुण म्हणावं, ज्याच्या चेहऱ्यावरती तेजस्विता आहे त्याला तरुण म्हणावं, आणि जो तत्पर आहे त्याला तरुण म्हणावं। हे 3 त ज्याच्या अंगी आहेत तो तरुण असतो। तेजस्विता आहे, तत्परता आहे, परंतु या ठिकाणी तपस्विता सुद्धा आहे। आमचं ठरलेलं आहे काहीतरी करायचंय। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मी का जन्माला आलो, या भारत देशामध्ये माझा जन्म का झाला, फार सुंदर या भारत देशाचं वर्णन करताना बाळांनो अटल बिहारी वाजपेयी आपले तत्कालीन पंतप्रधान फार सुंदर म्हणायचे, हे भारत कोई जमीन का जीता जागता ये तुकडा नहीं है, ये तो एक जीता जागता राष्ट्रपुरुष है। इसकी हर नदी नदी में गंगा है, इसकी हर कंकर कंकर में शंकर है। मग खऱ्या अर्थाने या भारत देशामध्येच माझा जन्म तो कैसे झाला। मी नेहमी सांगत असतो की पवित्र तो देश पावन ते कुळ आणि तेथे हरीचे दास जन्म घेती। याच महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलो। अरे हा तोच महाराष्ट्र आहे माझ्या साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेला, हा तोच भारत आहे, हा तोच महाराष्ट्र आहे। पोरींनो आज खऱ्या अर्थानं आम्ही युवकांचे गुणगान का गावे, कशाला युवक म्हणावं। अहो ज्यांनी सदैव वयाच्या शेवटच्या वर्षी सुद्धा ज्यांच्या चेहऱ्यावरती तेजस्विता होती ते युवक म्हणजे आमचे डॉक्टर APJ अब्दुल कलाम होते। आणि खऱ्या अर्थानं माझ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी असतील, अनेक अनेक महापुरुषांची ज्यावेळेस आम्ही नाव घेतो ना त्यावेळेस आमच्या काहीतरी भाळावरती लिहिण्यासाठी, आमचं काहीतरी यशस्वीतेचं गुणगान गाण्यासाठी जणू काही त्यांचा आदर्श आम्हाला कामी पडतो या का। अहो कशाला म्हणावं आता या ठिकाणी युवक, पण आमची युवकाची व्याख्या काय आहे, आम्ही युवक कोणाला म्हणतो। आज खऱ्या अर्थानं युवकांचा दिन आहे, तुमचा माझा सगळ्यांचा दिन आहे। मी नेहमी सांगतो शरीर जरी म्हातारं झालं तरी माणसाचं मन हे नेहमी तरुण असते, पण आपलं मन तरुण दुसऱ्या गोष्टीत जास्त असते। महत्वाच्या गोष्टीत आम्ही कधीच लक्ष देत नाही। आमचं मन तरुण आहे सर, नाही असं नाही, आम्हाला आवडते। आमचा आदर्श काय असला पाहिजे, आमचा आदर्श काय असावा बाळांनो लक्षात ठेवा। अरे विदर्भासारख्या एका परगण्यामध्ये एका मुलीचा जन्म काय होतो, तीच मुलगी वेरूळ सारख्या मराठवाड्यामध्ये या ठिकाणी सून म्हणून दिली काय जाते, आणि तीच मुलगी या ठिकाणी विदर्भाची मुलगी असणारी अरे मराठवाड्याची स्नुषा सूनबाई होतात। आणि खऱ्या अर्थाने या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःचं वलय निर्माण करणारं रयतेचं कष्टकऱ्यांचं गोरगरिबांचं राज्य निर्माण होतं। ही साधी गोष्ट झाली नाही। अहो बघता बघता या ठिकाणी आमच्या लखुजी राजे जाधवांच्या आणि माळसाईंच्या पोटी मासाहेब जिजाऊंचा जन्म झाला। अहो जन्म झाल्याच्या नंतर त्या मुलीचं ठरलेलं आहे कशासाठी जन्म झाला। अरे लहान वयामध्येच मासाहेब जिजाऊ या ठिकाणी बागडत होत्या, तलवारीशी खेळत होत्या। एक दिवसाचा प्रसंग आहे, लखुजीराजे जाधव या ठिकाणी बघत होते आणि त्याच वक्तीला मासाहेब जिजाऊंच्या आऊसाहेब आल्या आणि आऊसाहेबांनी बघितलंय अरे छोटशी लेकरू आहे आपली जिजाऊ, म्हणजे लहानपणी मासाहेब जिजाऊंना थोडं लाडानं जीव म्हणायचे आणि जीव म्हणजे मासाहेब जिजाऊ या ठिकाणी तलवारीशी खेळत्या ती। आणि त्याच वक्तीला लखुजीराजे जाधव बघताय अहो तलवारीशी खेळती या पोर, आणि लखुजीराज जाधवांच्या मनामध्ये थोडस कौतुक करावं लेकीचं म्हणून लखुजी राजे जाधव समोर आले ती आणि तसं सांगते झाले वाह भले पट्टे शाबास जीव, काय ते तेज
जणू काही हातामध्ये तलवार घेतल्याच्या नंतर मासाहेब जिजाऊंचं रूप जणू काही जगदंबा स्वरूपिणी सारखं दिसावं. आणि तेवढ्यात आऊसाहेबांनी मासाहेब जिजाऊंच्या आऊसाहेबांनी सांगावं, अहो तुम्हाला काही समजते का नाही, लहान लेकरू आहे, तलवार लागेल, तलवार हाताला कुठंतरी घाव करून जाईल. तैशा आमच्या लखुजी बाबांनी सांगावं, जन्मच त्यासाठी झालेला आहे माझ्या जीवचा. अरे या ठिकाणी 6-5 जुलमी सत्तावरती कष्टकऱ्यांचं रयतेचं गोरगरिबांचं राज्य निर्माण झालं पाहिजे. आणि मासाहेब जिजाऊंनी आमच्या लखुजीराजे जाधवांना विचारावं, आबासाहेब हा ऊन वादळ वाळा पाऊस सर्व काही आपलं असताना का आपलं राज्य नाही? अरे का आपल्या स्तरवारी आपल्या रक्तांच्या प्याशा होतात, का आपलं राज्य नाही? तसं लखुजीराजेंनी सांगावं, जिजाऊ हे तुम्हाला करावं लागेल. आणि बघता बघता लग्न झाल्याच्या नंतर पहिले ठरलंय काय करायचंय. मनातली खंत पतीला बोलून दाखवली शहाजीराजांना आणि सांगता झाल्या, मासाहेब सरकार आम्हास ऐसे वाटते की आपले ते राज्य असावे, आपण निर्माण करावे. तसं शहाजीराजांनी सांगितलं, वाह काय मनातलं बोललात, नक्कीच करूया की राज्य स्थापन. आणि बघता बघता स्वराज्याचा घाट मासाहेब जिजाऊंनी आणि माझ्या शहाजीराजांनी रचायला सुरुवात झाली पोरांनो. आणि खऱ्या अर्थानं युवकांची प्रेरणा आहे. मग आम्ही कशाला युवक दिन म्हणावं? अरे ज्यांनी या शिकागोच्या परिषदेमध्ये उभं राहिल्याच्या नंतर सुरुवातीला जे शब्द बोलून गेले आणि एकच शब्द उच्चारला की आणि त्या शब्दानं संपूर्ण देश निस्ता बघत बघतच राहिला. एकच शब्द होता, लेडीज अँड जेंटलमॅन नव्हे तर एकच शब्द होता, ऑल माय सिस्टर्स अँड ब्रदर्स, माझ्या समस्त वसलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो. याला म्हणते युवकांची प्रेरणा असतात. आम्ही काल सांगितलं होतं वर्गात, आम्ही युवकांचे आधारस्तंभ कोणाला म्हणतो? ज्याला संध्याकाळी आधार द्यावा लागतो तो आपल्या युवकांचा आधारस्तंभ आहे. आम्ही म्हणतोय युवकांचे आधारस्तंभ, युवकांचे प्रेरणास्थान. काय प्रेरणा घ्यावी त्याच्याकडनं? मागच्या वर्षी पिक्चर आला होता, तुम्हाला सगळ्यांना माहितीये. पिक्चर असा होता, मैं झुकेगा नहीं साला लेकिन लंगडेगा. संपूर्ण गाव अख्खा भारत लंगडा झाला होता. पोरी त्याच दृष्टी ठेवायला. आता एक नवीन गाणं आलंय, ठेवलंच पाहिजे. तुम्ही तुमचा आदर्श, तुम्ही तुमचा एन्जॉय जगलाच पाहिजे. परंतु आम्ही आदर्श कोणाला मानावं? या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, भारत देशामध्ये आमचा जन्म झाला ना, तर आम्ही जन्माला आलो म्हणजे काहीतरी कपाळावरती संकट, काहीतरी कपाळावरती ध्येय घेऊनच आलेला आहे. मी नेहमी सांगतो, आम्ही हारण्यासाठी जन्माला आलोच नाही. हे गोष्ट सदैव लक्षात ठेवली पाहिजे. अरे अजन्म हारण्याचा कुठे सवाल होता? अजन्म हारण्याचा कुठे सवाल होता? जन्मताच माझ्या भाळी गुलाल होता आणि जन्मताच माझ्या भाळी गुलाल होता. पण तैसे आम्हास कधी कळलेच नाही. क्यों आया मालूम नहीं, क्यों गया मालूम नहीं, मैं तो चला था अकेले लोग आते गए गारवा बनता गया. असं होत नसते. इथं या ठिकाणी लढावं लागतं, जिद्द पेटवावी लागते. कुठंतरी आम्ही आमच्यासाठी प्रेरित झालं पाहिजे. या भारत या देशामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रेरित झाला एक युवक आणि त्याच व्यक्तीला, त्या युवकाला बघता बघता इंग्रजांनी जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये टाकल्याच्या नंतर ठरलंय बस फाशी देण्याची सजा झाली. आणि सोबत 3 युवक आहेत, तरनिबाण पोर आहेत, या देशासाठी मारायला सिद्ध झालीत. आणि नाव होतं सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू. त्याच व्यक्तीला भगतसिंगांच्या आईला असं वाटलंय आपल्या लेकाला भेटायला जावं. म्हणून मासाहेब या ठिकाणी भगतसिंगांची आई ज्या वेळेस त्या जेलमध्ये भेटायला गेल्या त्यावेळेस आईच्या डोळ्यात आईची माया ममता जागृत झाली. डोळ्यामध्ये आसवांचे थोंड धारा आल्या. आणि त्याच व्यक्तीला जिजाऊन त्या टीव्हीत सांगितलंय, माझ्या भगतसिंगांनी, माँ भगत की माँ कभी रोती नहीं माँ मत रो. आई जर तू रडली ना तर इथले लोक काय म्हणतील? भगत या देशासाठी लढायला मारायला सिद्ध झाला या, अरे त्याची आई लढती या. आणि आमच्या भगतसिंगांनी सांगावं, माँ मत रो, भगत की माँ कभी रोती नहीं. तसं भगतसिंगांच्या आईने सांगावं, बेटा अरे तू फांसी पे जा रहा है, इस देश के लिए अपनी पूरी जिंदगी तूने दाव पे लगाई, इसलिए मैं नहीं रो रही हूं. भगत क्यों ना और एक बेटा तेरे जैसा अगर मेरे कोख से पैदा होता ना, तो उसे भी मैं हंसते हंसते इस देश के लिए अर्पण कुर्बान करती. हा भारत आहे आपला. मी नेहमी सांगतो, जीवन जगायचं तर स्वतःच्या बलबुत्यावर जगलं पाहिजे. भगतसिंग फार सुंदर, माझ्या जिंदगी जीना है तो खुद के दम पे जियो. अरे जीना है तो खुद के दम पे जियो, दूसरों के कंधे पे तो जनाजे भी जब उठा करते हैं. स्वतःच्या याच्यावरती आम्ही जगलं पाहिजे. अरे जियो तो ऐसे जियो कि तुम्हारे जीने से हजारों जिए, लेकिन दूसरों के जीने पे तो, दूसरे के जख्मों पे तो कौवे भी पेट भरते हैं. हे आम्हाला कळलं पाहिजे. आम्हाला तरुण कोणाला म्हणावं?
86 वर्षाचा योद्धा आहे आणि 86 वर्षाचा योद्धा उभा राहिला. बघता बघता स्वराज्य स्थापन व्हायला लागलं. परंतु स्वराज्य स्थापन करत असताना अरे या स्वराज्यामध्ये या ठिकाणी कोंढाणा आला पाहिजे. स्वराज्य आहे ना, मग कोंढाणा येण्यासाठी कोंढाणा येत असताना त्याच वक्तीला आमचे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरेंचं या ठिकाणी बघता बघता धारा तीर्थी पडले. आणि जैसे काही सैनिकांना पाहिलंय अरे सुभेदारच पडला या, आणि सुभेदार पडला या म्हटल्याच्या नंतर बाकीचे निघायला लागलेत. चला भागा, नाही तर इथं काही खरं नाही. पण त्या चक्तीला अरे 86 वर्षाचा तरुण उभा राहिला. नाव होतं शेलार मामा बस. आणि शेलार मामा तलवार घेऊन अभेद्यपणानं लढत राहिले. याला आम्ही तरुण म्हणावं. आमचे तरुणाची व्याख्याच बदलली. मराठीमध्ये फार सुंदर म्हण आहे, फार सुंदर अशी म्हण आहे मराठीमध्ये. मराठीतली मन लक्षात ठेवा कोणती आहे. एक म्हण आहे, त्या म्हणीला आम्ही आज खऱ्या अर्थानं सत्यात उतरवतो की काय हाच प्रश्न पडलाय. म्हण अशी आहे, तरण्या काय म्हाताऱ्याला आलं बाळस आणि तरण्याचं झालं कोळस. म्हणजे तरणे झाले तर असे हुकेल आहे का नाही, आणि म्हातारे माणसं असे दिसायला वा वा इतिहास घडवा लागले. आपलं झालंय सर्व उलट काम. आमची तरुणाची व्याख्याच बदलली. ज्याच्या टीशीवरती 25 वर्ष वय आहे आपण त्याला तरुण म्हणणार. ज्याच्या टीशीवरती 60 वर्ष वय आम्ही त्याला प्रौढ म्हणणार नाही. अरे तरुण तरुण कोणाला म्हणावं? ज्याची जिवंत ज्वलंत ज्वाला ज्याच्या मनामध्ये असते तो तरुण असतो या. पण आमची व्याख्याच बदलून गेली. आम्ही निस्ते महापुरुष वाचतो, स्वीकारत नाही, अंगीकार करत नाही. ज्या दिवशी या स्वीकार आपण अंगीकार करेल ना, त्या दिवशी हा जग देशामध्ये आपलं नाव, या जगात आपल्या देशाचं नाव मोठं असेल. मी नेहमी सांगतो बघा, राज्य घटनेमध्ये मार्गदर्शक तत्व आहेत आमच्या, आणि मार्गदर्शक तत्वांनी आम्हाला काहीतरी मार्गदर्शन केलंय. परंतु बाळांनो, त्या कालचे तत्कालीन न्यायमूर्ती MC छागला फार सुंदर सांगतात, ज्या दिवशी या भारत या देशातील लोकांनी या मार्गदर्शक तत्वाचा जर अवलंब केला, ही मार्गदर्शक तत्व जर स्वीकारली ना, तर भारत हा पृथ्वीचा स्वर्ग बनेल. पण आम्हालाच प्रश्न पडतो या. आमच्या पोरींना विचारले, पोरींनो लक्षात ठेवा, कोणाला तरुणी म्हणावं? कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता, आणि बघता बघता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसामध्ये अरे प्रताप या पवित्र श्रीमान दुर्गेश्वर रायगडाच्या पायथ्याशी असणारी एक स्त्री या ठिकाणी महाराजांच्या मुतपाखान्यामध्ये या ठिकाणी दूध टाकायला निघाली. कोजागिरीची रात्र आहे, पण दूध तर द्यावंच लागेल. पण कैसे जावे, एक गवळण निघाली. बघता बघता त्या ठिकाणी गेली. परंतु त्या रायगडावर जे कार्यक्रम चालू होते, त्या कार्यक्रमाच्या त्या पूर्ण धांदलमध्ये तिच्या लक्षात आलं नाही किती वाजले म्हणून. आणि नियम असा होता स्वराज्याचा दंड कसा आहे की 7 वाजल्याच्या नंतर महादरवाजा बंद झालाच पाहिजे. एकदा का महादरवाजा बंद झाला की कोणीही आलं तरी त्याला आत किंवा बाहेर किंवा आत जाता येणार नाही. आणि जणू काही आमच्या हिरोजी इंदलकरांनी ऐसा काही तो रायगड बनवला. ज्यावेळेस महाराजांनी विचारलंय, हिरोजी तास जागा हाची गड करावा, तसं हिरोजी इंदलकरांनी सांगितलं, राज या गडावर फक्त 2च येऊ शकतात. एक म्हणजे खालून वारावरती येऊ शकतो, आणि दुसरं म्हणजे वरतून पाणी खाली जाऊ शकतं. राज या उपर या गडावरती येण्याची कोणाची बिशात नाही. परंतु पाणी गवळण निघाली दूध घालाया. कोणाला तरुण म्हणावा, आम्ही आदर्श कोणाचा घ्यावा? आणि ती नाव होतं तिचं वानो हिरकणी. आणि बघता बघता गडाचे संपूर्ण दरवाजे बंद झाले. पण लगेच लक्षात आलं या, अरे माझ्या घरी माझं लेकरू आहे, अरे 2-3 महिन्याचं लेकरू आहे, दूध पाजायचं राहिलं, मी जर गेली नाही तर माझ्या लेकराला दूध पाजेल कोण? आणि आईची माया ममता जागृत झाली. आई निघाली, महादरवाजावर गेली. त्या महादरवाजाच्या असणाऱ्या त्या पहारेकऱ्याला सांगितलंय, मला जायचं आहे, लेकरासनी भेटायचं आहे. तसा पहारेकरी म्हणला, नाही जी, आता नाही जाता येणार तुम्हासनी. आता सकाळी जेव्हा दरवाजा उघडेल तेव्हाच तुम्हाला इथून बाहेर पडता येणार. तसं ती किल्लेदाराकडे गेली. किल्लेदाराला गयावया करू लागली, माझं लेकरू आहे, घरी आहे, जावं लागेल. तसा किल्लेदार म्हणला, नाही जी, राजासनी परवानगी आल्याशिवाय कोणाला जाता येणार नाही. दस्तूर खुद्द महाराज जरी स्वतःची परवानगी जर आम्हाला देतील तरच आम्हाला दरवाजा उघडण्याचा अधिकार आहे. परंतु आईची माया ममता जागृत झाली. संपूर्ण रायगडावरती या ठिकाणी माता फिरत होती, आणि लेकराचं या ठिकाणी प्रेम माया ममता जागृत होत होती. अरे माझ्या लेकराला या ठिकाणी वन्य प्राणी काही करेल का? माझं लेकरू अकांड तांडव करत असेल का? मला दूध पाजणं गरजेचं आहे. आणि बघता बघता त्या आईनं कुठलाही विचार न करता बाळांनो, आजही तो रायगडावर असणारा पश्चिम कडा त्याची ग्वाही देतो. त्या पश्चिम कड्यावरनं ती आई खाली उतरली, आणि आईनं त्या ठिकाणी जाज्वल्य असं या ठिकाणी मानव इतिहास घडवला. ही आमची युवक युवती असली पाहिजे, आमचे आदर्श असले पाहिजे. आम्ही आदर्श कोणाला म्हणतो या? अरे हर बुंदेलखंड के दीवारों से सुने हमने कहानी थी, और खूब लड़ी मर्दानी हो, झांसी वाली रानी थी.
पण आपलं चालतंय उलट. नेमकं माहीतच नाही आम्हाला की आपलं नेहमी मी सांगत असतो, मी माझ्या प्रत्येक याच्यातून बोलत असतो की सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी सारी कोशिश है कि तस्वीर बदलनी चाहिए. अरे आग मेरे सीने में ना सो तो सही, लेकिन आग आपके सीने में जलनी चाहिए. पण आपलं होतं या उलट. आम्ही युवक कोणाला म्हणालो ते विसरून गेलो. मी आधीच सांगितलं ज्याच्यामध्ये तेजस्विता आहे, पण आमच्या पोरांच्या चेहऱ्यावरती तेजस्विताच राहिली नाही. आमचं तेज दुसऱ्याचं तेज पाहून आमच्या चेहऱ्यावर तेज येते, आमचा ग्लोज गायब झाला. कोणताही साबण लावतो आम्ही, आम्हाला सांगितलंय की संतूर साबण लावल्याच्या नंतर आएगा आपके चेहरे पे ग्लो. संतूर साबणाला आमचा ग्लोच येत नाही, आम्हाला एखाद्या व्हॉट्सअपच्या मेसेजनं ग्लो येतो. ही आमची दुर्दैवी अवस्था झालेली आहे सध्या. आमचा ग्लो येतो कधी आमच्या वाढदिवसाला माझ्यासारख्या मोठ्या माणसानं किंवा तुमच्यासारख्या कोणी जरी शुभेच्छा दिल्या तरी आमच्या चेहऱ्यावर ग्लो येत नाही. पण कोणीतरी सोडून गेलेल्या बँकेनं आपल्याला जर मेसेज केला तर ग्लो येतो. हे आमच्या युवकांची तेजस्विता आहे. कशाला तेजस्विता म्हणावं? नेमकं तेजस्विता कशासाठी आहे? आम्ही अजूनही त्याच गोष्टीत अडकून बसलो की तेजस्विता आम्हाला कळलीच नाही. दुसऱ्या आमची तपस्विता माहिती आहे सगळ्यांना. येतोय ना स्पर्धा परीक्षेमध्ये, बस ध्येय ठरलंय स्पर्धा परीक्षा करायची ना, मग अभ्यास तर करावाच लागेल. ही तुमची तपस्विता आहे. पण तो आमची तपस्विता तुम्हालाच माहिती आहे कशी येतं. दुपारा का 2 मिनिटाची झोप घेतली की 4 घंटे रिडिंग मधून ते तसंच झोपतंय. म्हणजे मित्राला म्हणते तू उठवलं का नाही? मित्र म्हणला 2दा तुझ्या मुंडक्यात उशी घातली म्या, तू जागी नाही झाला. ही आमची तपस्विता. आणि तत्परता काय आमची? आमचे पोरं रविवारी सुट्ट्या घेतात. हॉलिडे आमच्या पोरांना रविवारचा, हॉलिडे आमच्या पोरांना. जे अभ्यास करते ते पोरग हॉलिडे घेतंय. ठीक आहे, घेतलंच पाहिजे, तुम्ही तुमचं जीवन जगलंच पाहिजे. परंतु तत्परता, तेजस्विता, तपस्विता फार महत्वाची आहे बाळांनो. विचारलं आमच्या एकलव्यांना, मला त्या शिक्षण सांगितलं, मी तुला शिक्षण देऊ शकत नाही. एकलव्य म्हणले काही हरकत नाही, मातीच्या पुतळ्याला मी माझं ध्येय ठरवून या ठिकाणी पूर्ण माझी विद्या धारण करेल. आणि बघता बघता विद्या धारण केली. या धरेवरचे सर्वश्रेष्ठ धरोधर ठरलेत. नाही असं नाही, त्या काळात काही नसताना सगळं होत होतं, आता सगळं असून काही होत नाही. ही आमची शोकांतिका आहे बाळांनो. म्हणून या युवकांच्या दिनानिमित्त आम्ही काय केलं पाहिजे? युवकांसाठी दिन असतो. मी नेहमी सांगतो, खुद को कर इतना बुलंद की हर तकदीर से पहले खुदा तुझे आकर बोले की बोल बंदे तेरी रजा क्या है. आम्ही होतो ना वेड, अब झालंच पाहिजे वेड. तुम्ही इतकं वेड झालं पाहिजे की प्रेम जरी असेल तरी त्या प्रेमासाठी पण वेड तितकंच झालं पाहिजे. पण आपलं वेडही नाही. फार सुंदर एक डायलॉग एका पिक्चर मधला. आता तुम्ही म्हणाल तुम्ही पिक्चर पाहता का? आता मी युवकच आहे ना. पिक्चर मधला एक फार सुंदर असा डायलॉग आहे, अगर किसी चीज को तुम पूरी शिद्दत से चाहते हो तो पूरी कायनात उसे तुम्हें जुड़ जाती है. पूर्ण आपण जे पाहिजे तसं तुम्हाला पाहिजे ना, मग तुम्ही मिळवलंच पाहिजे. प्रेम जरी असेल तरी तेवढ्या ताकदीनं मिळवलं पाहिजे. एक वेळचा प्रसंग आहे, तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी रोमिओ ज्युलियट माहिती आहे तुम्हाला, सगळ्यात पागल झालेले होते. प्रेम करायचं ना, मग तेवढ्या ताकदीनं मिळवलं पाहिजे. पण आपलं प्रेमही तेवढ्या ताकदीनं नाही, ध्येय तेवढ्या ताकदीनं नाही. त्याच्यामुळे आपली सगळी गोष्ट धरसोडे. ये तिकिटी जी आपल्याला कशात पण आपण नापासही नाही, पासही नाही. मनात असते त्याला काय म्हणतात? ये तिकिटी. ही आपली अवस्था आहे, ही आपली अवस्था आहे. करायचं ना, बस मी तेवढं ध्येय उदात्त पाहिजे. मला बनायचं ना, बस आपलं डळमळीत होतो. आपण युवक आहे, आपले कॉन्फिडन्स लगेच लो होतो. अहो बाळांनो, ज्यावेळेस मिर्झाराजे जयसिंगांनी या ठिकाणी स्वराज्यावरती आक्रमण केलं आणि स्वराज्यावरती आक्रमण केल्याच्या नंतर मिर्झानं सांगितलं, राज काही करून तुम्हाला स्वराज्य द्यावंच लागेल. दिल्लीचा बादशाह औरंगजेब स्वराज्य मागतो या, तसं महाराजांनी सांगितलं, या मिर्झा हे स्वराज्य हे माझं नाहीचे. हे स्वराज्य इथल्या रयतेचं, गोरगरीब कष्टकरी 18 पगड जातींचं स्वराज्य आहे. इथं माझं काय आहे? परंतु महाराजांना कळून चुकलंय, अरे जर रयत जगली तर स्वराज्य उभा राहील. आणि महाराजांनी सांगितलंय उघड्या मैदानात लढणं शक्य नाही. आणि बघता बघता पुरंदराचा बाळांनो तह झाला. पुरंदरासहित 23 किल्ले या ठिकाणी बहाल करण्यात आले. पण महाराजांना कळून चुकले त्याच वक्तीला. किल्ले तर गेलेत, पण रयत वाचेल. सर्वांना असं वाटलं बस संपलं या स्वराज्य. आता ना स्वराज्य, ना रयतेचं राज्य, ना कष्टकऱ्यांचं राज्य. बस रयत हवालदिल झाली. फक्त महाराजांनाच माहित होतं 2 पावलं मागं येणं म्हणजे संपन्न नव्हे. आणि महाराजांनी ठरवलंय, गेलं ना स्वराज्य काही हरकत नाही,
याच पोरो तुम्हाला सांगतो 23 किल्ल्यांचे 63 किल्ले महाराजांनी अवघ्या 4 वर्षामध्ये केले. ती याला म्हणते उभारी घेणं. आमची उभारी वेगळीच आहे. आम्ही आकाशामध्ये पतंग उडवतो. प्रत्येक सणाला, आता सण आलाय तो, आकाशामध्ये आम्ही पतंग टाकला. आणि आमची पतंग ती नाही, आमची पतंग आहे का नाही, कोणती पतंग आहे, उडी उडी जाय मेरे दिल की पतंग. काटली ना तिकडं कोण तरी, बरोबर आहे का नाही. आपलं दिलची पतंगच कोणतरी काटली, दुसऱ्याच्या अंगणात पडलं तो पतंग. आम्हाला कळतच नाही हो नेमकं कशाला काय म्हणावं. हे फार सुंदर असं गाणं आहे बघा, केवड्याचं पान तू. केवड्याचं झाडासहित घेऊन गेलेत ते, हे आमच्या, त्याच्यातच आम्ही मशगूल आहेत. अरे केवड्याचं पान, केवडा नावाचा एक रोग आहे, एक वनस्पतीला होणारा आजार पण आहे, लक्षात ठेवा. हे माहित हमको कुछ पता ही नाही. मी नेहमी सांगत असतो, बस चलनी है जिंदगी चलती है, सुबह उठना है शाम को सोना है, बस बाकी काही घेणं देणं नाही आम्हाला, किंवा हे मालूम नहीं. मी एक सदैव वाक्य लक्षात ठेवा, जर्रो में रह गुजर कर चमक छोड़ जाऊंगा, पहचान अपनी दूर तलक छोड़ जाऊंगा, अरे खामोशी हो की मौत गवारा नहीं मुझे, शीशा हो तुटकर बेखनक छोड़ जाऊंगा. याला युवक म्हणते. आमचं युवकांची परिभाषाच बदलली आमच्या पोरांची. आमच्या स्वामी विवेकानंदांनी सांगितलेले ध्येय धोरण विसरलो तर आम्ही, मासाब जिजाऊंचा वसा वारसा आम्ही विसरलो की काय, हा प्रश्न आज निर्माण होतो. या ज्या देशामधला तरुण जागा आहे तो देश पुढे जात असतो, हे सदैव लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही. शेवटी तरुणांच्या खांद्यावरती धुरा असते. आमचे तरुण दिसतात, पण कुठं दिसतात हा प्रश्न आम्हाला निर्माण होतो. फार आनंदाची गोष्ट आहे, तुमच्या गावामध्ये एवढं मोठं गाव आहे, गावामध्ये एवढे मोठे पोर आहेत, पण एवढ्या मोठ्या पोरांमधून तुम्हीच का स्पर्धा परीक्षा करताय? नाही, असं नाही. तुमच्या गावात का फक्त तुम्ही एकटेच नाहीत, भरपूर आहेत. याच्यातून मीच का करतोय स्पर्धा परीक्षा? आता मला काहीतरी बनायचंय. मी सदैव सांगतो, ज्यावेळेस बाळांनो तुमचा रिझल्ट येतो, ज्यावेळेस तुम्ही यशस्वी होता ना, त्यावेळेस तुमच्या आयुष्यामधला तो क्षण मोठा आहे. ज्या दिवशी तुम्ही नोकरीला लागले, तुमच्या अख्खं घरदार सुधारतं, अख्खी तुमची पिढी सुधारायला सुरुवात होते. मान सन्मानाचा विषय वेगळा होऊन जातो, हे कळत नाही. 10 लोक तुम्ही लांब बसलेले असताना तुम्हाला आवाज देऊन बोलवतात, ही ताकद असते. पण याच्यासाठी मला सिद्ध व्हावं लागल, याच्यासाठी मला काहीतरी करावं लागल. मराठीच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी एक प्रश्न येतो, साध्या वर्तमान काळाचा साधा भूतकाळ करा, साध्या भूतकाळाचा साधा भविष्यकाळ करा, साध्या भविष्यकाळाचा चालू वर्तमान काळ करा. मराठीच्या पुस्तकातल्या मध्ये असणाऱ्या परीक्षेतला काळ बदलणं सोपं आहे, परंतु दैनंदिन जीवन जगत असताना बाळांनो आयुष्यामधला काळ बदलणं हा अवघड असतो. याच्यासाठी मनामध्ये जिद्द पाहिजे, काळजामध्ये धग पाहिजे, आणि शरीरामध्ये काहीतरी करण्याची उमेद पाहिजे. तेव्हा कुठंतरी आम्ही यशस्वी होत असतो. यश असं मिळत नाही. सगळ्यांना माहिती आहे कासव सस्याची गोष्ट. अरे कासव यंग आहे, ससाही यंग आहे, परंतु कासव जिंकलं, ससा हारला. एकच कारण होतं, सस्याला विचारलंय तू का हारलाय? अरे जगामधला सगळ्यात धावणारा प्राणी तू आहेस, तरी सुद्धा तू हारलास. आणि कासव नैसर्गिकरित्या हळू चालतंय, तरी कासव जिंकलं. या तसं सशानं सांगितलंय, अरे हा मी हारलो, एकच कारण होतं माझं, मी थांबलो. कासवाला विचारलं तू का जिंकला? तो म्हणला मी थांबलो नाही. म्हणजे थांबत नाहीत ते यशाकडे जातात. हीच या ठिकाणची युवकांची प्रेरणा आहे. आम्ही युवक म्हणतो कोणाला? बॅनरवर फोटो टाकला युवकांचे आधारस्तंभ, त्याला युवक म्हणत नाही. एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी आपण आता तुम्हाला युवक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. युवक कोणाला म्हणावं? राज जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत हा बाजी खिंड लढवेल. राज लाख मेली तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा मरू द्यायचा नाही हा बाजी. परबाजी कैसे जावे तुम्हासनी सोडून, ते काही नाही जी राज, म्या मरण, म्या माझ्या राजासाठी 1000 बार मरायला तयार आहे राज. ते बाजी आमचे वय वर्ष 60च्या जवळजवळ बाजी लढत राहिले. बस ध्येय पेटलंय. एका शरीरामध्ये असं एक जागा नव्हती जिथं जखमा झाल्या नाहीत, पण तलवार मात्र हातातून सुटायला तयार नाही. युवक याला म्हणावं, युवती याला म्हणावं, बस लढायचं आहे. माहित आहे जाणार आहे किल्ला माझ्या हातातून, माहित आहे मला हिरोज कप माझ्यासाठी हिरोजला लढायचंय मला. अरे हिरोज निसता बघत बघत राहिला. अरे कैसी है ये लढी. काय म्हणावं या स्त्रीला? स्त्री असून सुद्धा लढती या. अरे 1857च्या उठावानं सुद्धा दखल घेतली आणि 1857चा उठाव लिहून ठेवतोय. एकच बस, एवढ्या योद्ध्यामध्ये एकच योद्धा असा होता
की ज्यानं आम्हाला सळो की पळो करून सोडवलं होतं, त्या योद्ध्याचं नाव म्हणजे झाशीची राणी महाराणी लक्ष्मीबाई. हे युवक म्हणावं. लिहून ठेवतो इतिहास. जी लोक इतिहास विसरतात ती कधी इतिहास लिहू शकत नाही, घडवू शकत नाही. आणि इतिहास घडवणारी माणसं कधी इतिहास विसरू शकत नाही. हा एक इतिहास आहे. ह्या आम्हाला कळलं पाहिजे. पण या युवक दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बोलण्यासारखं खूप काय, रोजच बोलतो मी तुमच्यासोबत, पण आजचं औचित्य फार वेगळं आहे. कारण आज दिवसभर माझ्या पाठीमागं कार्यक्रम आहेत. आज योगायोगानं सगळे सिटीतलेच कार्यक्रम घेतल्यामुळं आज मी तुमच्यासाठी संध्याकाळी लेक्चरला अवेलेबल आहे. आता इथून परत 2 कार्यक्रम, परत सायंकाळचा एक कार्यक्रम. आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि इथं मला जे बोलवलं, बोलण्यासारखं, मला सांगण्यासारखं, युवकांचं नावातच सर्व काही आहे. मासाब जिजाऊंनी खऱ्या अर्थानं रयतेचं, कष्टकऱ्यांचं राज्य निर्माण केलं. गोरगरिबांच्या राज्याला प्रेरणा दिली. नव्हता जगण्याचा स्वाभिमान की नव्हता मरण्याचा अभिमान. रयत फक्त निश्चित पडली होती. अरे कसं तरी जगावं, कसं तरी मरावं, म्हणून या ठिकाणी रयतेचा फक्त श्वास चालत होता. सकाळचा सूर्य मावळतीला गेल्याच्या नंतर जर जिवंत राहिलो तर हेच आपलं जीवन होतं. कधी जीवन संपेल याची काही शाश्वती नव्हती. आणि ऐशा या कर्दन काळावरती मासाब जिजाऊंनी त्या पुण्याच्या मातीमध्ये रोवलेली पहार आपल्या बालशिवबांच्या हस्ते फेकून दिली आणि सांगितलं, शिवबा शिवबा पेटवायला शिका शिवबा. तसं मासाब जिजाऊंना बालशिवबाने विचारावं, आऊसाब पर काय पेटवायचं की? तसं माझ्या मासाब जिजाऊंनी सांगितलं, शिवबा अहो पेटवायला शिका. जसा विझलेला दिवा पेटतो ना, तसं विझलेलं नसीब पेटवा दिवा. पेटवा शिवबा. रयत हवालदिल झाली. रयतेला कोणी वाली उरलं नाही आणि खऱ्या अर्थाने स्वराज्य निर्माण झालं. त्याच मासाब जिजाऊंचा आज या ठिकाणी जयंती दिनाचं औचित्य आहे. युवकांची प्रेरणा असणारे या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांचं आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने युवकांचा दिन आहे. पण युवक म्हणजे तत्परता आहे, तेजस्विता आहे, तपस्विता आहे. तो तरुण असतो, त्याला युवक म्हणावं. फार सुंदर माझे तुकोबाराय एका ठिकाणी लिहितात की पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र कसा असावा किंवा आपुलिया हिता जो असे जागता. तुकोबारायांनी त्याच काळात गाथेमध्ये लिहून ठेवलं या की कशाला म्हणावं पुत्र किंवा कन्या. या काळात आम्ही लिहून ठेवलं या, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, अंतयाचा हरिक वाटे देवा. आपल्या हितासाठी जो जागा आहे, ज्याला आपलं हित कळते, त्याला आम्ही म्हणतो पुत्र. तो कन्या ती पवित्र पावन कुळात जन्माला घेत येते आणि त्याचा हरिक मलाच नाही तर देवाला सुद्धा होतो. आणि हेच या ठिकाणी युवकांचं हे असणारं महत्वाचं. हे तुमच्यासाठी हा कार्यक्रम आहे. रिलायबल परिवार सदैव वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेत असते. का तर तुमच्यातले सुप्त कलागुण जागृत झाले पाहिजे. गॅदरिंग असेल किंवा तुमचं एखादं ट्रेकिंग असेल, सहल असेल, सुप्त गुण जागृत होण्यासाठी तुम्हाला स्टेजवरती काही परफॉर्मन्स दिले जातात. पण आपल्या पोरांमध्ये, खालच्या पोरांमध्ये सुप्त गुण जास्त असतात. स्टेजवर नाचणारे कमी, खुर्चीवर नाचणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हे आमचे युवक सुप्त गुण. मला आज वाटलं होतं युवक दिनानिमित्त तुम्ही बोलचाल, मी ऐकल. का तर मी तर नेहमीच बोलतो, त्याच्यासाठीच माझा जन्म आहे आता महाराष्ट्र. तुम्ही बोलताय. शंकर दादा असतात माझ्यासोबत, कधी मध्ये घेऊन जातो मी त्यांना, चला दादा. म्हणून तुमच्या भेटीचा योग आला या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आणि रिलायबल परिवाराचे धन्यवाद. आपल्या कल्याण सरांमुळे हा योग आला. त्यांनी सांगितलं आपल्याला युवकांचा दिन साजरा करायचा. अनेक मुलांना काल सांगितलं उद्या या. काही युवक सेलिब्रेशन करत असतील, नाही का नाही. त्यांचा आज युवक दिन नाही, त्यांचा पुढच्या महिन्यात 14 तारखेला त्यांचा युवक दिन आहे. त्यांनाही शुभेच्छा. काय बोल, अहो युवकांचा दिन आहे आज आणि आमचा युवक उठलाय 12 वाजता. वारे युवक, आमचे युवक आहे का नाही. असा युवक नसो आपल्याला. म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपला एक भैया बोलणार आहे, व्हेरी गुड. एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मी रिलायबल परिवारानं या ठिकाणी मला बोलवलं, त्यांचेही धन्यवाद मानतो. तुम्हा सर्वांचे धन्यवाद मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.